नवी मुंबईसह इतर उपनगरीय भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला देखील बसलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर पनवेल ते सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच मार्गावर आपण आहोत। आपण जर पाहिलं असेल तर पनवेलहून सायनच्या दिशेने म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळपासूनच वाहनांची तर रांगा लागलेल्या आहेत आणि याचा फटका जो वाहनधारकांना बसत आहे। आपण जर पाहिलं असेल तर मुसळधार पाऊस हा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी देखील साचत आहे आणि याच पावसाचा फटका कुठेतरी जे वाहन चालक आहेत त्यांना बसत आहेत। आज आठवड्याचा दुसरा वार आहे आणि या दिवशी सर्वच जे चाकरमाने आहेत ते आपापल्या कामावर जाण्यासाठी निघालेले असतात। मात्र कुठेतरी पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा फटका कुठेतरी जे वाहनधारक आहेत त्यांना बसत आहे। आपण जर पाहिलं असेल तर मुसळधार पाऊस आहे। नवी मुंबईमध्ये अनेक भागामध्ये पाणी साचत आहे। एकीकडे रस्ते वाहतुकीला देखील याचा फटका होत आहे तर दुसरीकडे रेल्वे वाहतूक देखील काही 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे हा जर पाऊस असाच राहिला तर जी वाहतूक आहे ती आणखी संथ गतीने धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।